हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे उच्च न्यायालयाची मागील वर्षी जी भरती होती 2023ची भरती होती, त्या भरतीमधील त्या एक्झाममधील गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, गणिताचे प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, आणि कोणकोणता प्रश्न कोणकोणत्या टॉपिकचा होता ते पण तुम्हाला इथे मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला. द टोटल एज ऑफ 3 किड्स इन अ फॅमिली इज 27. ठीक आहे, 3 किड आहे किंवा 3 मुली आहे, त्यांच्या वयांची बेरीज आहे 27. ठीक आहे, पहिला मुलगा, दुसरा मुलगा आणि तिसरा मुलगा. ठीक आहे, व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एजेस म्हणू शकता आफ्टर 3 इयर. 3 वर्षानंतर पहा, स्पष्टपणे समजून सांगतो. एका फॅमिलीमध्ये 3 मुलांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे, तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? ठीक आहे, मी म्हटलं तुम्हाला, हे पहिला मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, याचं 3 वर्षानंतर वय 3 वाढन, याचं 3 वाढन आणि याचं पण 3 वाढन. एकूण 3 त्रिक 9, एकूण 3 3 6 3 9, एकूण 9 वर्ष वय वाढन 3 वर्षानंतर बेरजेमध्ये. ठीक आहे, 9 ॲड करून टाका. 27 9 किती होते? 27 आणि 9 9 3 27, 9 चौक 28, 9 चौक 36, आन्सर तुमचं 36. ठीक आहे, प्रश्न काय होता तर, आज त्यांच्या वयांची 3 मुलांच्या वयांची बेरीज 27 आहे, तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होती? ठीक आहे, 27 लिहिले पहिलं, आणखी 3 वर्षानंतर तिघाचा पण 3 3 वाढन, म्हणजे 3 3 6 3 9 वाढन, 9 वाढलं वय 36 झालं. ओके, चला. हा होता वयवारीचा प्रश्न होता, वयवारी किंवा एज म्हणू शकता, यावरचा प्रश्न होता. नेक्स्ट, जेसी रॅन 12 लॅप्स एव्हरी डे. ठीक आहे, 12 लॅप्स एव्हरी डे, प्रत्येक दिवशी ती 12 लॅप्स धावते. ओके, फॉर 2 वीक्स, 2 वीक्ससाठी 7 दिवस गुणला 2 म्हणजे 1 वीक गुणला 2 वीक. हाऊ मेनी लॅप्स डिड शी रन? ठीक आहे, जेसी एका दिवशी 12 लॅप्स धावते. आता लॅप्स म्हणजे नसन माहीत तर काही ठीक टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही म्हणा लॅप्समध्ये म्हणा 12 राऊंड धावते, एका मैदानाचे 12 राऊंड धावते असं म्हणू शकता. ठीक आहे, लॅप्सचा अर्थ मला माहीत नाही, नसेल माहीत तरी क्वेश्चन सोडवता येते. ठीक आहे, चला. 12 लॅप्स एका दिवशी धावते, तर 2 हप्त्यामध्ये ती किती लॅप्स धावेल असा प्रश्न आहे. 2 हप्ते म्हणजे 7 दुणे 14 दिवस. ठीक आहे, हे 14 दिवस आणि गुणला 12 आपण केलं, हे होते 7 दुणे 14 आणि 14 गुणला 12, 2 चौक 8. कुठं एकक स्थानी 8 आहे का? हे फक्त एकमेव एका ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हे कायचा प्रश्न होता तर, ते नाही काय, काळकाम वेग. ठीक आहे, काळकाम किंवा वर्क म्हणू शकता. ठीक आहे, वर्क, कार्य, याचा प्रश्न होता. नेक्स्ट, अ टेलर हॅड अ नंबर ऑफ शर्ट्स. थोडं समोर घेतो. A tailor had a number of shirt pieces to cut from a roll of a fabric. ठीक आहे, फॅब्रिकचे काही रोल होते, असे रोल होते, असे म्हणण्यापेक्षा तुम्ही असे म्हणू शकता. टेलरकडे जसे याचे तुम्ही कापड दुकानात गेले असेल घ्यायला, तेव्हा कापडांचे असे रोल करून राहते ना, ते रोल होते. ठीक आहे, काही शर्ट पीसचे रोल होते. ओके, ही कट इच रोल ऑफ इक्वल लेंथ इंटू 10 पीसेस. प्रत्येक रोलला त्यानं 10 पीसेसमध्ये कापलं. 10 पीसेसमध्ये कापासाठी तुम्हाला 9 कट करावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे 9 कट करावं लागेल. ठीक आहे, ही कट ॲट द रेट ऑफ 45 कट्स अ मिनिट. एका मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये 45 कट्स होत आहे. ठीक आहे, मग किती रोल होईल ते पाहून घ्यायचं. शेवटी प्रश्न वाचा, हाऊ मेनी रोल्स वुड बी कट इन 24 मिनिट. ठीक आहे बा, एका मिनिटात एवढे कट्स होत आहे. आता 45 कट्स म्हणजे किती रोल तुम्हाला पाहायचा आहे. शेवट विचारले, हाऊ मेनी रोल्स कट इन 24 मिनिट्स. प्रश्न पहिले समजून सांगतो. पहा, तुम्हाला समजून सांगत आहोत, त्यामुळे मला थोडा वेळ लागत आहे, नाहीतर हे क्वेश्चन एकदम फास्ट होऊन जाते. ठीक आहे, एक टेलर होता, त्याच्याकडे शर्ट पीसचे काही रोल्स होते. ठीक आहे, असे रोल केलेले शर्ट पीसचे रोल होते, आणि तो एक रोल सेम
अंतरावर किंवा सेम अंतराचे एका रोलचे 10 पीस 10 ठिकाणी 1 मिनिट 10 पीस बनवते. ठीक आहे, एका रोलचे सेम अंतरावरचे 10 पीस बनवते. मी काय म्हणतो, 10 पीस बनवायचे असन, समान अंतराचे एका रोलचे 10 पीस बनवायचे असन तर त्याला 9 ठिकाणी कट करावं लागते. ठीक आहे, मग तो काय म्हणताय, मी एका मिनिटामध्ये 45 कट मारताय, एका मिनिटामध्ये 45 कट मारताय. ठीक आहे, मग शेवटी विचारलं तुम्हाला 24 मिनिटामध्ये किती रोल्स पाहिजे, म्हणजे किती रोल त्याचे कट करणं होईल. ठीक आहे बा, 24 मिनिट करू. आता इथे तुम्हाला कट्स आहे ना, कट्सला तुम्ही कटला रोलमध्ये कन्वर्ट करा. जर 9 कट इज इक्वल टू 1 रोल जर होत असन, एक रोल होत असन, रोलचं स्पेलिंग कुठं आहे ते, रोल डबल एल. ठीक आहे, ROLL. एक रोल म्हणजे तुमचे 9 कट पाहिजे. एका रोलचे जर 9 कट करत असन तो ठीक आहे, मग 45 कट झाली, इकडं गुणला 5 केलं तर इकडं गुणला 5 करा, 5 रोल. एका मिनिटात 45 कट होते आणि 45 कट मारणे याच्यासर ते 5 रोल कट करताय. ठीक आहे, 5 रोल कट करताय. ओके, ठीक आहे. इकडे जसं गुणला 24 केल्यावर इकडे 24 मिनिटं झाले, तसं इकडे गुणला 24 करा. 24 पंच 120 रोल, 120 रोल. ठीक आहे, 120 रोल्स. तर 24 मिनिटामध्ये त्याचे 120 रोल्स, हो 24 गुणला 5 120 होते ना, 120 रोल त्याचे कट होत आहे. नेक्स्ट, अ फार्मर बुल्ड अ फेन्स अराउंड हिज स्क्वेअर प्लॉट. ठीक आहे, असा स्क्वेअर प्लॉट होता, चौरसाकृती प्लॉट होता, त्याच्या भोवती त्याला फेन्स टाकायचं होतं. तुम्ही फेन्स म्हणजे आता तुम्हाला शब्द नसेल माहीत तर कुंपण म्हणू शकता किंवा एक खंबे गाडायचे आहे. ठीक आहे, ही यूज्ड 27 फेन्स. हो, फेन्स पोल गाडत आहे. ठीक आहे, एका साईडनं 27 पोल गाडत आहे. ठीक आहे, साईड ऑफ अ स्क्वेअर. ओके, हाऊ मेनी पोल्स डिड ही नीड टुगेदर. काय म्हणताय, एक चौरसाकृती त्याच्याकडे प्लॉट आहे. प्लॉटच्या चारही बाजूनं त्याला एकतर चारही बाजूनं कुंपण करायचं आहे, कंपाऊंड करायचं आहे. चारही बाजूनं त्याला हे करायचं आहे, काय म्हणते, कंपाऊंड करायचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. किंवा चारही बाजूने त्याला असे फेन्स लावायचे आहे किंवा पोल लावायचे आहे. तो एका बाजूनं 27 पोल लावते, प्रत्येक बाजूनं 27 पोल लावते. एका बाजून 27 पोल लावते आणि प्रत्येक बाजूनं 27 पोल लावते. तर त्याला एकूण पोल किती लागत आहे हे त्यांना सांगायचं आहे. मी काय म्हणतो, कोपऱ्यावर तर एक पोल लागणच ना. ठीक आहे, चारही कोपऱ्यावर. मी असं म्हणू का, मग जर इथं एक आणि इथे एक झाला तर इथं 25 व्हायला पाहिजे. 25 26 आणि 27 झाले 27. या बाजूनं पण तसंच 1 1 2 आणि हे 25. तसंच या बाजूनं हे 25 26 आणि 27. तसंच या बाजूनं 25 पोल मधात, एक पोल इकडं एक पोल इकडं, 27 झाले. ओके, आता सगळ्या पोलांची बेरीज करा. 25 1 25, 25 चौक 100, 100 पोल मधातले प्लस बाजूचे 1 2 3 4 पोल, कोपऱ्यावरचे 4 पोल, असे कोणत्याला 104 पोल पाहिजे. ठीक आहे, 104 पोल टुगेदर पाहिजे, सोबत पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट 45 नंबरचा क्वेश्चन. अरे ना कटलं का, अरे सांग असं आहे ना ते 45. ओके, द नंबर ऑफ बॉयज इन अ क्लास इज 3 times द नंबर ऑफ द गर्ल्स. ठीक आहे, मुलांची संख्या ही मुलींच्या तिप्पट आहे. मी काय म्हणतो, हे बॉयज आहे आणि हे गर्ल्स आहे. गर्ल्सची जर एक्स पट असेल तर हे 3x पट आहे. ठीक आहे, मुलांची संख्या तिप्पट आहे मुलींच्या. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स कॅन नॉट रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन द क्लास. वरचं वाक्य तुम्हाला सांगितलं मी, मुलांची संख्या मुलींच्या तिप्पट आहे. खालीलपैकी कोणती संख्या हे पूर्ण वर्गाची एकूण संख्या दर्शवत नाही. ठीक आहे बा, 3x + 1x एकूण 4x त्या पूर्ण वर्गाची संख्या दर्शवते. म्हणजे अशी संख्या तुम्हाला पाहिजे जी x न भाग गेली पाहिजे आणि 4 न भाग गेली पाहिजे. आता x म्हणजे माहीत नाही काय आहे तर, पण परंतु 4 तर माहीत आहे ना. 4 न भाग जाणारी संख्या असेल तर ती वर्गाची टोटल संख्या होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे 4 चौक 4 × 40 हे वर्गाची टोटल संख्या आहे, म्हणजे आपला आन्सर कॅन्सल. हे 42ला भाग जात नाही. अशी कोणती संख्या, हेच नाही ना, अशी कोणती संख्या आहे जी वर्गाची एकूण संख्या
असणार नाही. वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स कॅनॉट रिप्रेझेंट ठीक आहे. खालीलपैकी कोणती संख्या वर्गाची एकूण संख्या दर्शवत नाही? तर ही संख्या वर्गाची एकूण संख्या दर्शवत नाही. का? कारण की 4 भाग जात नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट. फाइंड द नंबर विच व्हेन ॲडेड टू इट सेल्फ 13 टाइम्स गिव्स 112. असा एक नंबर मी एक्स मानला. असा कोणता नंबर आहे विच व्हेन ॲडेड टू इट सेल्फ? फाइंड द नंबर विच व्हेन ॲडेड टू इट सेल्फ. अशी कोणती संख्या आहे का जी संख्या त्याच संख्येमध्ये 13 वेळेस ॲड केल्यानंतर तुमचा आन्सर 112 येते. ठीक आहे. मी म्हणतो ती संख्या एक्स आहे, त्या एक्समध्ये ती एक्स 13 टाइम्स ॲड केली तेव्हा तुमचा आन्सर 112 येते. ठीक आहे. 13x आणि 1x 14x 14x इज इक्वल टू 112 भागा. याच्यावरती होते 7, याच्यावरती होते 2 पंचे 10 बेसक 12 56. ठीक आहे. 7x इज इक्वल टू 56. मग 7 8 56 x इज इक्वल टू 8. अशी संख्या 8 अशी संख्या आहे का 8मध्ये 13 वेळेस 8 मिळवले तर तुम्हाला ही संख्या मिळते. आन्सर तुमचा 8. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट. अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन्स कन्सिस्टिंग ऑफ, मला ते थोडं मी झूम केलं ना त्यामुळे मला इथं स्पष्टपणे दिसायला पाहत नाही काही काही लेटर्स. ठीक आहे. अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन्स कन्सिस्टिंग ऑफ कंटेन्स अँड कॅप्टन्स अँड सोल्जर्स. थोडं मी हे करतो, मला हे दिसायला पाहत नाही. हे झूम केले ना, तुम्हाला मोबाईलवर व्यवस्थित दिसत आहे परंतु मला झूम केलं असल्यामुळे थोडे ते फाटलेले दिसत आहे म्हणून थोडं वाचताना प्रॉब्लेम येते. ठीक आहे. अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन्स कन्सिस्टिंग ऑफ कॅप्टन्स अँड सोल्जर्स इज ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. 1200 लोकांचा किंवा 1200 पर्सन्सचा असा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कॅप्टन आणि सोल्जर आहे. ओके. फॉर एव्हरी 15 सोल्जर्स देअर इज 1 कॅप्टन. प्रत्येक 15 सोल्जरसाठी एक कॅप्टन आहे. ओके. मी असं म्हणू का मग काय म्हणू नंतर वाचू. द नंबर ऑफ कॅप्टन इन ग्रुप. ठीक आहे. कॅप्टन किती आहे तेच तुम्हाला शोधायचं आहे इथे फक्त. मी काय म्हणतो हे 15 आहे सोल्जर, हा आहे कॅप्टन. दर 16 पैकी जर एक कॅप्टन असेल तर 1200 पैकी किती आहे? ठीक आहे. पाहून घ्या, काढून घ्या. मी म्हणतो इथे लिहितो दर 16 पैकी एक कॅप्टन आहे तर एकूण 1200 पैकी किती कॅप्टन? तर एक्स कॅप्टन आहे. ठीक आहे. भाऊ पाहून घ्या आता. याच्यावर डायरेक्ट 16 भाग को 1200ला 16 पंचऐंशी 16 96 16 7 112 16 7 112 उरली किती 8 80 16 पंचऐंशी 75. ओके. मग एक्स इज इक्वल टू 75. बरोबर आहे ना. ऑप्शन नंबर सी. भागाकार एकदा पाहून घ्या. 1200 भागीला 16 175 होते का पाहून घ्या. 1200 भागीला 16 याच्यावर दे 8 याच्यावर दे 600 याच्यावर दे 4 याच्यावर दे 300 4 7 28 29 30 0 4 25 75. ओके. बरोबर आहे. 75 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट. देअर आर डिअर अँड पिकॉक्स इन झू. एका झूमध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये पिकॉक आणि डिअर आहे, हरिण आणि मोर आहे. ओके. बाय काउंटिंग हेड्स दे आर 80. मी काय म्हणतो डिअर आणि पिकॉक त्यांची जर बेरीज केली तर ते होत आहे 80. म्हणजे मी असं म्हणू शकतो का डिअर प्लस पिकॉक हे होत आहे 80. द नंबर ऑफ देअर लेग्स इज 200. त्यांच्या पायांची बेरीज किती होते ते पाहून घ्यायचं. मी काय म्हणतो डिअर केवळ एक घेतला तर एक होत आहे. पाय जर घेतो म्हटलं तर एकाच्या 4 पट घ्यावं लागेल कारण की 4 पाय असते. तसंच पिकॉक म्हटलं तर 2 पी घ्यावं लागेल. ठीक आहे. कारण की 2 पाय असते. त्यांची बेरीज 200 होत आहे. ठीक आहे. हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर. मग तुम्हाला पिकॉक किती आहे ते 5 आहे, पिकॉक किती आहे ते 5 आहे. ठीक आहे. इथं पिकॉक किती आहे ते 5 आहे. ओके. ठीक आहे. पिकॉक इथं राहिलं पाहिजे यासाठी तुम्ही डीला 4 4ने वरच्या संख्येला 4 4ने गुणा. 4D 4B आणि 4 32. ओके. चला सॉरी 80 गुणला 4 आहे ते. हो 80 गुणला 4 80.
4D 4P कटले, मायनस मायनस करा, 4D 4P कटले, 4P मधून 2P गेले, राहिले 2P. मग हे 320, 8 चौक 32 म्हणजे 320, 320 मधून 200 गेले, 120 राहते ना. हो 120. मग 1P इज इक्वल टू 60, P इज इक्वल टू 60 म्हणजे पीकॉक किती तुमचे 60 आहे. युअर ऑप्शन नंबर 4D इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 49. ओके चलो 49. अ शेप हर्ड had 17 ships, all but 9 died. How many ships left with him? ठीक आहे पा, एकदम इझी आहे. एक शेफर्ड आहे, एक शिप म्हणजे हे होते शेळी, शेळी म्हणू शकता किंवा तुम्ही मेंढी म्हणू शकता. बरं का, आपण आता शेळी म्हणू. बघा, गणिताचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी बऱ्याचशा तुम्हाला याची बऱ्याचशा त्याला शब्दांचा अर्थ माहीत नसन तरी पण ते सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. आता शिप म्हणजे मेंढी होती की शेळी होते, थोडं कन्फ्युजन आहे त्या, असो काय टेन्शन घ्यायचं नाही, आन्सर तर आपलं बरोबरच निघते. 17 शिप आहे, त्यापैकी 9 डाईट झाल्या. मी काय म्हणतो, 17 पैकी 9 डाईट झाल्या. मग ते विचारताय किती लेफ्ट विथ हिम, मग त्यासोबत किती गेल्या, मायनस करा. 17तून 9 गेले, हाऊ मेनी शिप लेफ्ट विथ हिम. ठीक आहे, 17तून 9 गेली तर आले 8 ना. हो, ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 17तून 9 गेले, हो 8 बरोबर आहे. इफ ए इज इक्वल टू बी देन ए एक्स इज इक्वल टू किती, ए बरोबर बी देन ए एक्स इज इक्वल टू किती. ठीक आहे पहा, फक्त ए बरोबर बी दिलाय म्हणून या एच्या ठिकाणी मी बी ठेवू का. ओके, आणि एक्स जायचे ते आन्सर तुमचं बी एक्स, ऑप्शन नंबर सी. ओके पहा, डिग्री ऑफ 0 इज, झिरोची डिग्री अनडिफाईन्ड. ठीक आहे, झिरोची डिग्री अनडिफाईन्ड, झिरोची डिग्री राहत नाही. ठीक आहे, हो म्हणजे अनडिफाईन्ड. नेक्स्ट कम्पेअर. तुम्हाला इथे 17 दिले, मधात काय ते माहीत नाही आणि 29 आहे. ठीक आहे, तुम्ही मधात काय देऊ शकता ते तुम्हाला शोधायचं आहे. मधाचं चिन्ह काय द्यायचं आहे, हे चिन्ह येते का पाहून घ्या. ह्या चिन्हाचा अर्थ होते, ह्या चिन्हाचा अर्थ होते, पहिल्या चिन्हाचा अर्थ होते इकडली संख्या लहान आणि हे संख्या मोठी. दिसते का हो, इकडली संख्या लहान आहे, इकडली संख्या मोठी आहे. बरोबर आहे, ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. पहा, -72 -18, -72 मायनस प्लसचे 18. ठीक आहे पहा, प्लस मायनस मायनस होते म्हणजे -72 -18, हे किती होत आहे 72 -18. चिन्ह तर मायनसच राहते आणि 18 आणि 72 हे होत आहे 90. ठीक आहे, -90 कुठे आहे पाहून घ्या. 8 आणि 10, 7 आणि 1 9, -90 कुठे आहे पाहून घ्या. हेच आहे -90. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ क्वार्टर तर नाही, हा पण नाही, होल नंबर. ठीक आहे पहा, फ्रॅक्शन म्हणजे होते पहा, तुम्ही 1/3 करू शकता, 1/4 करू शकता, 1/6 करू शकता आणि त्याचा अर्थ होते 0.3 0. वगैरे हे होते. आणि हे आहे होल नंबरचा पूर्ण संख्यांचा भाग आहे. ठीक आहे, पूर्ण संख्या म्हणजे 0च्या नंतरची 1 2 3 4 5 आणि 0च्या आधीची 1 -1 -2 किंवा 0च्या नंतरची पण होते बरं, 1 2 3 4 5 होते आणि 0च्या नंतर हे 0.3 0.4 वगैरे अशा संख्या होते आणि हे होल नंबरचा पार्ट आहे. हाऊ मेनी फेसेस इन क्यूब, क्यूबचे किती फेस राहते पाहून घ्या. पहा, असा क्यूब राहते, एक फेस इकून, एक फेस खालून. ओके, एक फेस इकून आणि एक फेस इकडल्या बाजून राहते, 1 2 3 4 5 आणि एक फेस याच्या तिकडे अपोजिट 6, एकूण 6 फेस. ठीक आहे, फेस म्हणा किंवा पृष्ठ म्हणा. डायमीटर ऑफ सर्कल इज 14. व्हॉट वुड बी इट्स रेडियस. डायमीटर म्हणजे व्यास होते, एक सर्कल आहे, सर्कलचा व्यास जर 14 असेल
तर ही इथून तेवढी त्रिज्या किती आहे ते तुम्हाला सांगायचं. इथून तेवढी त्रिज्या किती आहे 14/7. ठीक आहे. डायमीटर इज इक्वल टू 2 रेडियस. डायमीटर जर समजा 14 असा 2r इथून r बरोबर निघते बेस हाती 14/7. ठीक आहे. ऑप्शन नंबर 7 सेमी आहे का सेमी आहे का पाहून घ्यायचं फक्त इथं. ओके. 156.1 गुणला 100 किती होते 100 नको ना 100 न गुणा भागाकार म्हटलं तर शून्य कमी करायचे. गुणाकार म्हटलं तर शून्य वाढवायचे. 156.1 आहे ना, एक शून्य वाढवा म्हणजे पॉईंट हटला. ठीक आहे. आणखी एक शून्य वाढवा 1 झालं. ठीक आहे. 156 आणि 10 तुमचा आन्सर. 156 आणि 10 म्हणजे 15,610. द सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. 3च्या पहिल्या 5 मल्टिपलची बेरीज काय. ठीक आहे. 3च्या पहिल्या 5 गुणकांची बेरीज किती आहे. 3चा हा पहिला गुणक, 3 दुनी 6 दुसरा गुणक, 3 त्रिक 9 तिसरा गुणक, 3 चौक 12 चौथा गुणक, 3 5 15 पाचवा गुणक, त्यांची बेरीज. ठीक आहे. 6 आणि 3 9, 9 आणि 9 18, 18 आणि 12 30, 30 आणि 15 45. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट. व्हॉट इज टू बी ॲडेड इन 6.58 टू गेट 92. एक मिनिट. ठीक आहे. व्हॉट इज टू बी ॲडेड टू 63.58 टू गेट 92. 63.58. ठीक आहे. मध्ये किती ॲड करा तेव्हा तुम्हाला 92 भेटेल. म्हणजे एक्स ॲड केल्यात तुम्हाला 92 भेटेल. म्हणजे तुमचं एक्सची किंमत काय निघेल तर 92 - 63.58. याला वजाबाकी कशी करायची. 92 लिहून घ्या, पॉईंट नंतर 2 शून्य द्या आणि हे मग तुमचं 63.58. 10तून 8 गेले 2, 10 किलो वापस, 10तून 6 गेले 4, 10 किलो वापस, 12तून 4 गेले 8, 10 किलो वापस, 9तून 7 गेले 2, 28.42. 28.42 तुम्हाला हे दिसता येते. स्पष्टपणे पाहून घ्या एकदा. हो, मला याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाही. ओके. व्हॉट इज द नेक्स्ट प्राईम नंबर आफ्टर 5. 5च्या नंतर कोणता प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. 5च्या नंतर एकमेव जी 7 आहे. ठीक आहे. 5 नंतर 7, नंतर 11, नंतर 13. ठीक आहे. 17 वगैरे एकूण 100पैकी 25 प्राईम नंबर आहे. मित्रांनो, इथे गणिताचे आपले PYQ संपलेले आहे. आशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.